चिकट होते म्हणून घरात कोणी खायला मागत नाही का? मग एक सिक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेल स्टाईल भेंडी। भाजी अजिबात चिकट होणार नाही आणि चव अशी की डबा नेहमी रिकामा येईल। तर आज आपण पाहणार आहोत अवघ्या 10 मिनिटात चमचमीत भेंडी कशी बनवायची। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी आपल्याला भेंडी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ती कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे, कारण ती चिकट नाही व्हायला पाहिजे आणि छान गोल कापून घ्यायची आहे। तर भाजी बनवण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला लागणार आहे कांदा आणि टोमॅटो। आपल्याला कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। 2 कांदे किंवा 3 कांदे तुम्ही घेऊ शकता आणि 2 टमाटे। टोमॅटो ही मी ह्या बारीक कापून घेतलेला आहे। कांदा टोमॅटो कापून झालेला आहे। आता घेऊया कढई। कढईमध्ये टाकायचे तेल। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी आणि जिरं। जिरं मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे मिरची आणि लसूण। हे चांगलं मी कुटून घेतलंय आणि आपल्याला ते त्यामध्ये मिक्स करायचे तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचे। आणि त्यानंतर टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लवकर शिजण्यासाठी टाकायचं मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचंय आणि शिजून द्यायचंय। कांदा थोडा शिजत आला की त्यामध्ये टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो। आता टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचंय। आणि आता कढईवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजू द्यायचा। आता या भेंडीच्या भाजीमध्ये आपल्याला कोणताही मसाला नाही वापरायचा, फक्त हळद टाकायची, कारण आपण ह्याच्या आधी ऑलरेडी ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे। आता बरेच लोकांना भेंडी खायला आवडत नाही, पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भेंडीची भाजी आवडते का नाही। आणि अशा प्रकारे एकदा भेंडीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची भेंडीची भाजी कशी झाली। आता भेंडी शिजलेल्या कांदा आणि टोमॅटो मध्ये छान परतून घ्यायची। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटाची वाफ काढून तुमची भेंडी तयार आहे। तर मित्रांनो, जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते, भेंडी अजिबात चिकट होऊ नये म्हणून भाजी शिजवताना कधीही त्यात सुरुवातीला पाणी घालू नका आणि भेंडी धुवून झाल्यानंतर ती पूर्णपणे वाळवूनच चिरा। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि